काय सुंदर कलर आलेला आहे आपल्या भाजीला. थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल. आज आपण बनवणार आहोत गावाकडचा बेत, मटण रस्सा आणि सुक्क. त्यासाठी मी ते अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. ते 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेत आहे. मटण जरी चांगलं असलं तरीसुद्धा ते मार्केटमधून आणल्यानंतरनं स्वच्छ 2 ते 3 पाण्यानं तुम्ही इथे धुवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरनं मटणातलं चांगलं पाणी नितळून त्यात तुम्ही चवीनुसार मीठ, हळद घालून ते 15 मिनटासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहात. इथे बघू शकता मी इथे मीठ घातलेलं आहे. आता हळद घालते. तर हे बघा, चांगलं मटणाला मीठ हळद चोळून घ्या, म्हणजे प्रत्येक पीसला मीठ आणि हळद व्यवस्थित लागेल. आणि 15 ते 20 मिनटं, तुमच्याकडे जर जास्त टाईम असेल तर तुम्ही जास्त वेळासाठी सुद्धा मॅरिनेट करण्यासाठी ठेवू शकता. इथे मटणाला मीठ हळद चोळून घ्यायची आहे आणि मॅरिनेटसाठी ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण मटण शिजण्याची तयारी करून घेऊयात. एक मीडियम आकाराचा कांदा असा छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेणार आहोत. आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे ना, त्यासाठी आपण कांदा चिरत आहोत. फोडणीला कांदा घातल्याने अगदी चविष्ट असं आपलं अळणी पाणी तयार होतं. थोडीशी कांद्याचा चव, हळद, मीठ याच्याने बेस जो असतो मटणाच्या रस्स्याचा तो एकदम चविष्ट असा होतो. इथे मी एकच मीडियम आकाराचा घेतलेला आहे. एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण गॅसवर कुकर गरम करण्यासाठी ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये 1-2 पळी तेल मी घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, जो एक मीडियम आकाराचा कट करून घेतला होता, तो घालणार आहोत आणि एकदम लाल रंगापर्यंत तळून घेणार आहोत. छान असा कच्चा वास जाईपर्यंत कांद्याचा आपण तो तळून घेणार आहोत. थोडासा जास्त जरी लालसर झाला तरी चालतो, कारण त्याच्याने चव छान त्या रश्श्यात उतरते. आता आपण याच्यामध्ये आधी घालणार आहोत चरबी जी असते. इथे बघू शकता आपल्या मॅरिनेट केलेलं मटण कसं दिसतंय. आता आपण कांद्यामध्ये तळून झालेला आहे कांदा आपला. आता आपण ह्याच्यात चरबी जी असते मटणाला ती आधी टाकणार आहोत. आधी सगळंच मटण टाकायचं नाही, नाहीतर चरबी जी असते ती तशीच अशी कच्ची असल्यासारखी आपल्याला लागते. तेलात तळल्यामुळे हीच तर खरी मजा आहे रश्श्याची, की चरबीमुळे रश्श्याला जास्त चव येते. त्यामुळे आधी चरबी तळून घ्यायची आणि मग त्याच्यानंतरनं मॅरिनेट केलेलं मटण टाकून घ्यायचं. तर बघू शकता मटण टाकते. मटण टाकलं की पाणी न घालता 1-2-3 मिनिट चांगलं असं मटणाला परतवून घ्यायचं आहे. स्वतःचं त्याचं अंगचं पाणी सुटतं मटणाला, त्याच्यामुळे आधी स्वतःच्याच रश्श्यामध्ये त्याला परतवून घ्यायचं. त्यानंतरनं एक छोटी पाटी आहे माझ्याकडं, ते बरोबर कुकरच्या आकाराचीच आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर परफेक्ट बसली. या ठिकाणी तुम्ही ताट घेऊ शकता व त्यात पाणी टाकून घ्यायचं आहे. डायरेक्ट कुकरला टोपण लावायचं नाही. हे बघू शकता वर पाण्याला आदन आलेलं आहे, खाली मटणाचं स्वतःचं पाणी सुटलेलं आहे. आता हे आपण वरचं गरम झालेलं पाणी टाकून घेणार आहोत आणि कुकरचं टोपण बंद करून 4 ते 5 शिट्ट्या आपण मटणाला देणार आहोत. 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये मटण अगदी आपलं मऊ शिजतं. जास्त पण शिट्ट्या द्यायच्या नाहीत, नाहीतर मटणाचा परत चुरा होईल. हे बघू शकता पाणी परफेक्ट आहे. तुमच्या रस्साची क्वांटिटी किती असणार आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता. आणि प्रत्येकचं कुकरच्या शिट्ट्यांचं प्रमाणाचं माप वेगवेगळं असतं, त्यामुळे तुमच्या आवश्यकतेनुसार शिट्ट्या द्या. इथे मी एका पॅनमध्ये कच्चा मसाला घालून घेतलेला आहे. वेलची, मिरची, दालचिनी, दगडफूल, जिरे असं आपण मसाल्याची म्हणजेच वाटणाची तयारी करत आहोत. आता हे गरम झाले, यातमध्ये खोबऱ्याचे तुकडे घालून घेणार आहोत. खोबरं पण लाल रंग होईपर्यंत चांगलं असं तेलात परतून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे खमंग असं
वाटण आपलं तयार होतं. आता इथे आपलं खोबरं झालेलं आहे छान असं लाल भाजून. आता यातमध्ये आपण हुबा पातळ चिरलेला कांदा घालून घेणार आहोत. कांदा पण असा लाल रंगापर्यंत तळून घ्यायचा आहे, जेणेकरून सर्व आपले जेवढे कच्चे मसाले आहेत त्यांचा कच्चापणा निघून जाईल. तुम्ही बघू शकता मी आता कांदा पण छान असा परतून घेत आहे. कांदा परतला की आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत तमालपत्र. 1 2 3 तमालपत्र मी घेतलेले आहेत. याच्याने पण रश्श्याला चव छान येते. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आलं आणि लसूण. हे दोन्हीसुद्धा टाकून आपण छान असं परतवायचं आहे. थोडा मोठा गॅस केला तरी चालतो. आलं लसणाचा देखील कच्चापणा निघून जातो आणि सर्व मसाले छान असे एकत्र येतात. तर बघू शकता मोठ्या आचेवरच मी सर्व मसाले भाजून घेत आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो जो असतो तो मी घालणार आहे. हे बघू शकता टोमॅटोसुद्धा मी घातलेला आहे. आता टोमॅटो मऊ होईपर्यंत हा देखील चांगल्या मसाल्यात परतून घ्यायचा आहे. मसाला चांगला परतला की एकदम थंड होऊन द्यायचा. लगेचच मिक्सरला वाटायचा नाही, नाहीतर मिक्सरला लोड येऊ शकतो. हे बघू शकता आपण इथे मसाला काढून घेतला आहे मिक्सरच्या भांड्यात. थोडीशी कोथिंबीर घालून 2 बॅचमध्ये आपण मसाला वाटून घेणार आहोत. काय कलर आलेला आहे मसाल्याला आपल्या मस्त असा बघू शकता तुम्ही ते. तोपर्यंत आपण मटण शिजलंय का हे बघून घेऊयात. इथे मटण बघू शकता मटण आपलं मस्त असं शिजलेलं आहे. तवंग कसा आलेला आहे तेलाचा. दिसण्यावरच आपल्याला कळते की मटणाची क्वालिटी 1 नंबर आहे. आपण बघूया. हे बघा परफेक्ट असं शिजलेलं आहे. तर थोडंसं गरम लागते म्हणून मी लगेचच हात काढला. आता आपण मसाला जो आपण वाटून घेतलेला आहे तो एका कढईमध्ये तेल घालून तो छान असा तेल सुटेपर्यंत आपण तळून घेणार आहोत. हे बघू शकता मसाल्याला बाजूने तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण 2 चमचे मटण मसाला आणि 3 चमचे काळा मसाला, आपल्या चवीनुसार कमी जास्त तुम्ही काळ्या मसाल्याचं मटण मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता इथे चांगल्या पद्धतीनं मसाले सगळे त्या मिक्स करून घ्यायचे आहेत. हा आपला घरगुती काळा मसाला आहे. याच्यामुळे भाजीला कलर इतकं सुंदर येतो. बघू शकता ज्या गुठळ्या असतील काळ्या मसाल्याच्या त्यासुद्धा आपण इथं फोडणार आहोत व्यवस्थित. छान असं तेल येईपर्यंत आपण मसाला परतणार आहोत. हे बघा तेल सुटलेलं आहे. आता थोडं मिक्सरच्या भांड्याला मसाला शिल्लक होता त्याच्यामध्ये पाणी घालून आपण मसाल्यात टाकलेला आहे, जेणेकरून तो खाली चिटकणार नाही. एकदा परतवायचं पाणी टाकल्यानंतर 5 मिनटं झाकून ठेवलं होतं. काय सुंदर असं तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता. आता हा मसाला जो आहे ह्यातला निम्मा मसाला, निम्म्याच्या वरचा मसाला आपण जे अळणी सूप होतं त्यात काढून घेणार आहोत. त्यामुळे आपल्या इकडं रस्सा तयार होईल. हे बघू शकता कलर किती छान आलेला आहे आपल्या रस्स्याला. आणि हे आपलं उकडलेलं मटण. आता हे मटण आपण थोडं शिल्लक राहिलेल्या मसाल्यात टाकून घेणार आहोत आणि छान असं मसाल्यात मिक्स करून घेणार आहोत. जास्त मसाला ठेवायचा नाही, नाहीतर पूर्ण मसाला लागतो भाजीला. त्यामुळे थोडाच मसाला सुक्याला ठेवायचा आणि बाकीचा मसाला जो आहे तो अळणीत टाकायचा. म्हणजे अळणी जे रस्सा आहे त्याला असं दाटसरपणा जास्त येतो आणि मटणाची क्वालिटी आहे अशी लागते. जास्त मसाला लागत नाही. हे बघू शकता छान असं मस्त मटण आपलं हे जे मसाल्यात मिक्स झालेलं आहे त्याला 5 मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत. आणि आता हे आपलं मटण झालेलं आहे. काय सुंदर कलर तर आलेले तुम्ही बघू शकता इथे. तर साईड बाय साईड आपला रस्सासुद्धा साईडला उकळत आहे. तुम्ही कलर बघू शकता, घट्टपणा त्याचा भाजीचा बघू शकता. तर्री काय सुंदर आलेली आहे आपल्या भाजीला. आपला घरगुतीच काळा मसाला आहे त्याच्यामुळे चवीला अगदी भन्नाट लागतो. इथं आपण एका ताटामध्ये अळणी, मटण रस्सा, परत मटण सुक्कं, भाकरी,
चपाती, कांदा, लिंबू असा आपला बेत मस्तपैकी आजचा गावाकडचा स्पेशल झालेला आहे. तर बघू शकता मटण काय क्वालिटी दिसते. सुंदर असं मटण आपली थाळी दिसत आहे. एकदम घरगुती टाईप, हॉटेललाही मागं पाडेल अशी आपली थाळी दिसते. आता आपण साईडला कांदा लिंबू ठेवणार आहोत. हे बघू शकता मी कांदा लिंबू ठेवते. तुम्ही कलर बघू शकता साईडला. अशा प्रकारे आपली गावाकडचा झणझणीत बेत, मटण रस्सा, मटण सुक्कं आणि भाकरी चपाती तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला आपली रेसिपी आवडली असेल तर निकिताज रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन रेसिपीजसाठी मला कमेंट करा. पुढची रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.